हॅलो माईक चेक. तर जाऊया सामन्याच्या दिशेने. जाऊया सामन्याच्या दिशेने. ऑल फ्रेंड्स क्रिकेट क्लब केळे आयोजित केळे प्रीमियर लीग सीझन पहिलं. आणि या पहिल्या सीझन मध्ये आपण पाहतोय आपल्या मुख्यमंत्र्यावरती अतिथी देव म्हणून लाभले. त्या अतिथी देवांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. जाऊया सामन्याच्या दिशेने. के प्रीमियर लीग मधला अंतिम सामना याच्यासाठी केला होता अट्टाहास, जेणेकरून आपला हा शेवट गोड केला जावा. आणि कोणता संघ आपला हा शेवट गोड करणार आहे. तर दोन्ही संघ आपला तर पहिला चेंडू इथे व्हाईट प्लस एक टोटली 2 धाब्यांसाठी इथे मोजला जातोय. बाय वन गेट वन इथे धावा दिल्या गेल्या. तब्बल 2 धावा इथे खर्च केल्या जात आहेत. या दोनच्या मदतीने वैयक्तिक खात असेल संघाचं खात धावांचा श्री गणेश इथे केला जातोय. या धावांचा श्री गणेश केल्यानंतर वाढलेला कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास असेल. नंतरचा चेंडू कुलदीपने हलक्यातनं खेळलाय. मागच्या सामन्याचा सामनावीर सेकंड सेमीफायनलचा सामनावीरचा किताब ज्या कुलदीपने आपल्या नावावरती केला होता तोच कुलदीप पुढे एकदा खेळण्यासाठी इथे सज्ज झाला असेल. प्रॉपिंग केसवरून कुलदीप प्रणय गोलंदाजी मार करून ब्लॉकलचा चेंडू प्रत्येक ब्रह्मास्त्र इथे वापरलं होतं आणि ब्रह्मास्त्र वापरल्यानंतर एक धाव इथे अर्जित केली आहे. एका धाब्यावरून दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे केला जातोय. ब्रह्मलने दुसरी धाव देखील इथे सहजरित्या पार केली जाते. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. अगदी चिच्याच्या चपळाईने 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या दोनच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 4 या अंकांवरती जाऊन पोहोचली आहे. आपण पाहतोय बघतोय खेळ प्रीमियर लीग सीझन पहिलं आणि स्पर्धा TennisCricket.in आधारातून लाईव्ह प्रेक्षेपण देखील केलं जातोय. नंतरच्या चेंडूवरती इथे दांडी गुल असेल. पावला लाईन मारणे का नाही होगी तरी दांडी गुल. विकेटचं पत्र इथे घडलंय. तिसऱ्या चेंडूवरती पहिल्या विकेटचं पतन इथे घडलं असेल. नवीन फलंदाज षटकार किंग बंदरच्या आतमध्ये इथे दाखल केला जातोय. मंदार मयेकर MM म्हणून ज्याला ओळखला जातो. मंदार आणि मयेकर हा मैदानाच्या आतमध्ये म्हणून MM म्हणून दाखल केला जातोय. सज्ज झाला असेल षटकार किंग मंदारसाठी हा नेक्स्ट बॉल. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे. हे रक्षक पोहोचलाय. कंप्लीट केला जातो झेल. गोल्डन डकचा शिकार मंदार बैक पवेलियन. गोल्डन डक का शिकार बनाया है. आएगा हो जाएगा.
वेगवेगळे कारनामे आपल्याला या केपीएल मध्ये या ठिकाणी पाहायला मिळालेत आणि तोच सामना आपण पाहतोय ज्या संघाने पॉईंट टेबल मध्ये आपली सरासरी गुणतक्त्यामध्ये आपल्याला पहिल्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळाले तो संघ आपल्याला या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळतंय जोपर्यंत हुकुमचा एका बंटी पाटील मैदानामध्ये दाखल आहे तिथपर्यंत खरोखरच हा संपूर्ण सामना हा एम एस स्पोर्ट्सच्या बाजूने पाहायला मिळणार आहे त्यानंतर रोहन वरेकर असेल शुभम मांडवकर असेल नंतरचा चेंडू इथे थोडासा अतिरिक्त फेकला जातोय पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय मला वर्ल्ड कपची आठवण होते इंडिया संघाने देखील असंच केलं होतं सर्व सामने जिंकले होते आणि ऐनवेळी जाऊन हरले होते तसं तर आयमस्फोट संघाचं होतं की काय असं वाटतंय पण अजूनही काही होऊ शकतं क्रिकेट आहे शेवटचा चेंडू आणि शेवटची रन जिथपर्यंत मैदानामध्ये बनवली जात नाहीये ना तिथपर्यंत आपण काही सांगू शकत नाहीये सलग 2 विकेट आल्या होत्या मागच्या 2 चेंडूवरती नंतरचा बॉल इथे परफेक्ट बुंद्यातला बॉल होता खोदून काढण्याचा प्रयत्न ब्रह्मास्त्र इथे वापरला जातोय मुकादम यांचं या ठिकाणी आगमन झालंय यावेळेस विनंती असेल आपण मंचावरती यायचंय मुजुशेट मुकादम परफेक्ट अगदी बुंद्यातला बॉल इथे टाकला जातोय कोणत्या प्रकारची रिक्स इथे घ्यायची नाहीये जोखीम उचलायची नाहीये देवाला आराधना केली जाते आहे कोणाचे देव कोणाची ग्रामदेवता कुणाला इथे पावेल नंतरचा चेंडू पुन्हा एकदा यावे हलका धाव घेण्याचा प्रयत्न नाही करत आहे नाही करत आहे 4-4 5-5 क्षेत्ररक्षक एक चेंडू अडवण्यासाठी जात आहेत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त धावसंख्या 2 गडी बाद नक्कीच ओमकार नवलाई स्पोर्ट्स संघ जर आपण पाहायला मिळाला तर खरोखर नौके खेळाडू आहेत आणि नौके खेळाडूंना या ठिकाणी संधी मिळावी म्हणून या खेळ प्रीमियर लीगचा एक नवीन उपक्रम आपण म्हणावा लागेल आणि तशाच पद्धतीने सर्व खेळाडू जर आपण पाहिले तर त्या खेळामध्ये रोहन वरेकर असेल शुभम मांडवकर असेल अमेय धुलप असेल बाकी जर खेळाडू जर बघितले तर सर्व नौके खेळाडू आहेत आणि खरोखरच अंतिम सामन्यामध्ये त्यांनी धडक मारली नक्कीच आपला जो अंगामध्ये बेस खेळ आहे जी अंगामधली बेस कला आहे ती इथे दाखवली जाते आणि त्यानंतर झालेला हा अंतिम सामन्यामध्ये त्यांचा प्रयत्न अगदी हॅट्सअप आहे तुमच्यासाठी असतील कारण कोणतंही मोठं नाव नाही आहे गोलंदाजी मार करून गोलंदाज अरफात वरती यावे विश्वास ठेवलाय अरफात दाखल केला जातोय महत्वाचा गोलंदाज यावे अरफात उर्द विकेट अरफातचा पहिलाच बॉल अकुट टप्प्याचा बॉल होता सागर बॅकफुट पंच यावे खेळायचा होता आणि बॅकफुट पंच यावे खेळत असताना थोडासा कॉरिंग कॉम्बिनेशन चेंडू बरंच जुळला नाहीये त्यामुळे येतोय इथे डॉट बॉल आणि डॉट चेंडूने आपल्या गोलंदाजीला यावेळी सुरुवात करतोय गोलंदाज यावे आहे के गावाचं प्रतिनिधित्व करताय दोन्ही संघ कोणी इथे वर्चस्व दाखवेल कोणाचा प्रयत्न इथे सफलपूर्वक ठरणार आहेत या केळे प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये वारंवारता क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल वारंवारता इथे केला जातोय आणि तोच फेरबदल करायला केला जातोय कधी लेग साइड 4 तर कधी ऑफ साइड 4 असं क्षेत्ररक्षण वारंवारता इथे सजवलं जात आहे कारण सागर पाटील रत्नदीप पाटील नक्कीच ओमकार असं म्हणावं लागेल की एमपीएल मिरजोळ प्रीमियर लीग जी झाली आणि त्या मिरजोळ प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्याला गुणतालिकेमध्ये ह्याच पद्धतीने आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळाले होते आणि ते चित्र देखील आणि त्याच पद्धतीचं केपीएल मध्ये देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय नक्कीच तसं म्हणायला गेला तर तसाच सामना आहे कारण नंतरचा फटका आडव्या बॅटने उडवलाय दर्जेदार स्ट्रोक आहे चेंडू चाललाय येतोय फायनल मधील पहिला चौकार इथे ठोकला जातोय कणकणीत येतोय दणदणीत येतोय केपीएल चा चौकार च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 9 या अंकांवरती जाऊन पोहोचली आहे बिघडतोय मैदानामध्ये हळूहळू आता सागर पाटीलची बॅट बोलायला लागली आहे रिवाल चिपचा फटका लागला तर बरबाद नाही तर बाद लागलाय चेंडू डिक्लर एक धावेसाठी मोजला जातोय एक धावेसाठी मोजल्यानंतर टीमची टोटल धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये 10 या धावसंख्येवरती आहे चांगला फटका होता रिवाल चिपचा फटका पण मला एक समजत नव्हतं ज्यावेळी सरळ बॅटने रन येत होते त्यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा का प्रयत्न इथे केला असेल सागर पाटील चांगला फटका इथे सजवला होता पण घोषित आणि जारी क्षेत्रामध्ये जाणार हा चेंडू थर्ड रिझन मध्ये एकदम इथे खर्च केली आहे नंतरचा चेंडू उडवलाय मोठा फटका आहे चेंडू हवाई सपर वरती आहे आणि हवाई सपर केल्यानंतर
चेंडू चाललाय गगनभेटीला आलाच न घालत 6 धावांसाठी षटकार. जिथपर्यंत बंटी पाटील मैदानामध्ये आहेत तिथपर्यंत एमएस स्पोर्ट्स स्कोर कार्ड हा आपल्याला खूप उंचावताना आपल्याला पाहायला मिळतात. ह्याच बंटी पाटीलने अनेक सामने गाजवले रत्नागिरी तालुक्यामध्ये असेल आणि पुन्हा एकदा षटकाराच्या दिशेने 6 धावांसाठी. नक्कीच द कमबॅक मॅन सागर आपल्या संघासाठी आता थर्ड मशीन बनतोय आणि काय फलंदाजी करतोय. व्यक्ती तर 5 चेंडू फेस केले 17 धावसंख्येवरती खेळतोय. धावसंख्या टीमची टोटल 2 षटकार लागोपाठ खेचले जातात 22 या धावसंख्येवरती आहे. नंतरचा चेंडू न लोकवाला फटका इथे खेळला असेल अगदी घोषित एरियामध्ये जाणारा चेंडू यावेळी चाललाय बॉन्डलाईनवर अडवला जाईल. फुटबॉलचा खेळ इथे रोहनने रंगवला आणि त्यानंतर 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. एका धावाला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केला आणि दुसऱ्याला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 3च्या मध्ये तरी षटक 2चा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 25 या धावसंख्येवरती आहे. प्रणय गोलंदाजीवरती पुन्हा एकदा दाखल केला जातोय. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन यावेळी दाखल केला जातोय तोच म्हणजे प्रणय. या धावाला सुरुवात केली आहे. पंचांना पार केल्यानंतरचा चेंडू सागर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती लेग बाईटचा इशारा पंच प्रतीक वास्के सर यांचा येतोय आणि एकदा इथे मोजली जाते. एकच्या मध्ये धावसंख्या 26 या धावसंख्येवरती आहे. आशेचा किरण लोकल बॉय या क्रीडानगरीमध्ये खेळतोय आपला खेळ दाखवतोय आणि तो आशेचा किरण मैदानामध्ये आपला खेळ कशा प्रकारे दाखवतोय समजलंय उमजलंय आपल्या संघाला काय गरज आहे आणि ती गरज इथे भासवली. नंतरचा चेंडू उडवलाय चेंडूला पाठवलाय प्रेक्षक गॅलरीमध्ये 6 धावांसाठी इथे खेळचं करतो. नंतरच्या चेंडूवरती इथे फ्रॉम बॉल बनलाय शीतरक्षक. ही कसा इथे खर्च केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. ही काय या धावसंख्येवरती इथे विश्वास दाखवलाय. कुठेतरी मंदारची कमी आणि हमी मैदानामध्ये दाखवून देत नाहीये. कारण मंदार ज्या प्रकारे फलंदाजी करतो तशीच फलंदाजी सागर करतोय. 9 चेंडू फेस केलेत 28 या धावसंख्येवरती. आतापर्यंत सागर मैदानामधला आपला गेम दाखवतो खेळ दाखवतोय सागर. चांगली रणनीती आहे चांगली स्ट्रॅटर्जी आहे. धावसंख्या 33 या धावसंख्येवरती 2 गडी इथे बाद झाले असतील. नंतरचा चेंडू लो फुलटाच होता अगदी अलाउंड कार्पेटने चेंडू चाललाय खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी मारणारा येतोय अजून एक दणदणीत खणखणीत चौकार. दणदणीत खणखणीत चौकार इथे मोजला जातोय. आता चौकाराची परिभाषा आणि षटकाराची परिभाषा ही मैदानामध्ये बोलायला लागलाय. नंतरचा फटका आणि काहीतरी खेळण्याचा प्रयत्न एकदा इथे चीच्या चपळाईने पूर्ण केली जाईल काय येस इथे पूर्ण केली जाते. विश्वास दाखवलाय
लेग बॅकच्या स्वरूपामध्ये एक धाव, कारण तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ ही कधीच परत तुमच्यासाठी येत नसते. एक धाव इथे अर्जित केली जाते. धावसंख्या 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. शरीफ गोलंदाजीवरती दाखल होणारा गोलंदाज, यावेळी आपण शरीफ पाहतोय. पहिला चेंडू उडवलाय, चाललाय चेंडू, वन बाउन्स. 4 धावांसाठी ते खेचला जातोय. अगदी चांगला फटका इथे सजवलाय. चेंडू मिडल ऑफ द बॅट केलाय, प्रॉपर टायमिंग जुळवलंय आणि प्रॉपर टायमिंग जुळल्यानंतर 4 धावांसाठी इथे चेंडू आहे. धन्यवाद डीजे. 4 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आधी चेंडू पडला आणि त्यानंतर चेंडूने आपला प्रवास दाखवलाय. नंतर राकेश भद्राच्या आतमध्ये गोलंदाजी वरती दाखल होणारा गोलंदाज अंतिम षटक असेल आणि अंतिम षटकातील पहिला चेंडू याबी पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा याबी दिला असेल आणि व्हाईट बॉलचा इशारा दिल्यानंतर वन बाउन्स ओव्हर इथे दिला जातोय. म्हणजे त्याला गोलंदाजाला सांगितलं जाईल की तुझा पहिला बाउन्सर चेंडू इथे हाताळला जातोय. एक धाव इथे अर्जित केली जाईल. व्हाईटच्या मदतीने धावसंख्या टीमची टोटल 47 या धावसंख्येवरती पुन्हा 4 धावांना सुरुवात केली आहे. पंचांना पार केल्यानंतरचा चेंडू, मोठा फटका आहे, जेलची संधी आहे, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत आहे. एक धाव इथे बाल केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ती देखील यावेळी सुरक्षितरित्या पार केली जाते आहे. 2 धावा इथे अर्जित केली आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्या 49 या धावसंख्येवरती. जर व्यक्तीत विचार करायला गेला तर सागर पाटील 14 चेंडू फेस केलेत, 31 या धावसंख्येवरती खेळतोय. केळगावचे माजी पोलीस पाटील वसंत पवार, आपणास विनंती असेल आपण मंचावरती यायचंय. वसंत पवार, आपण मंचावरती यायचंय, आपणास विनंती असेल. चांगली गोलंदाजी आहे. अंतिम षटकामागे थोडासा कमी दाबा इथे खर्च करण्यात जाण्याचा प्रयत्न, यावेळी उडवलाय, चिप्सचा केलाय. क्षेत्ररक्षक निनाद पाटील कडून झाले यावी चूक. चेंडू इथे मोजला जातोय. 6 धावांसाठी येतोय केपीएलचा षटकार. केपीएल षटकाराच्या मदतीने धावसंख्या 55 या धावसंख्येवरती आहे. डिपेंडिंग टोटल जरूर उभा केला, त्याच्यामध्ये अजूनही 4 धाव्यांची भर इथे पाडली जाते आहे. येतोय एक बॉल, बडलांच्या बाहेर गेलाय. रणनीती छपाक ठपाक करून इथे मिळत आहे 4 धावा. छपाक करून चेंडू जाणारा होता. 4 धावांसाठी इथे खेचला जातोय. या 4च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 59 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. काय फलंदाजी होती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अगदी क्षेत्ररक्षकाला संधी दिली नाही या चेंडूने हलायची, कारण अगदी चेंडू डोक्याच्या वरून 4 धावांसाठी इथे मोजलाय. नंतरचा चेंडू बॅट चापला जो पण केलाय क्षेत्ररक्षक, चूक यावी घडली असेल. फुटबॉलचा खेळ, फुटबॉल खेळतो तिथे आणि फुटबॉल खेळल्यानंतर 2 धावा इथे मिळतील. मित्रा क्रिकेटचा खेळ आहे, त्याच्यामध्ये अनेक खेळ खेळले जातात हे माहिती आहे, पण यावेळी तुला झेल घेण्याची संधी होती, पण झेलची संधी यावी तिथे मुकली असेल. 2 धावा तिथे अर्जित केल्या जात आहेत. तण आणि धड इथे एकत्र केलं जातोय आणि ते धड एकत्र करण्याचा प्रयत्न यावेळी केला जातोय. सागर पाटील वैयक्तिक 43 धावसंख्येवरती खेळतोय. शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला जातोय. एकच धाव यावेळी स्कोर कार्ड वरती मोजली जाईल. 1च्या मदतीने बाईक मधली धाव येते. 1च्या मदतीने धावसंख्या 62 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे आणि 63 धावांचं लक्ष यावेळी ठेवलं असेल विजयासाठी. 63 धावा टू विन.
बॅटर अमय या मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. अम्यावरती आता विश्वास दाखवलाय. जर प्रत्येकाने मैदानामध्ये एक जण मारला जाऊन तरी सामन्याचं रूप बदलण्यासारखं असेल. अम्याकडे क्षमता आहे. अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये थोडासा शांत राहिलाय. तो अमय कुठेतरी आक्रमकपणा धारण करेल का? गोलंदाज कुलदीप काय गोलंदाजी आहे. नंतरचा चेंडू शाखाभर मध्ये इथे खेळ असेल. गलीमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा ब्लॉम्ब सुविधा देखील इथे सुरक्षितरित्या बार केली जाते. दोन करणं गरजेचं आहे आणि ते आतिषबाजी केली जाते आहे. 26 चेंडू आणि एकामध्ये धाब्यांची गरज आहे. रिक्वायर्ड रेट सांगून जातोय 11.17च्या गतीने जातोय आणि त्यानंतर वन बाउन्स ओव्हर इथे दिला जातोय. पंच देखील असतील प्रतीक वाचके सर असतील यांच्यामधून चांगली पंचांची भूमिका आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. कार कार केला जातोय इथे चेंडूला पाठवलाय आर्य पार षटकार. मला वाटतं आम्या मैदानामध्ये जात नव्हता. जाऊ की नको जाऊ की नको पाय दुखतोय हे दुखतोय सांगत होता आणि आता गेल्यानंतर आता सांगणार नाहीये. कॉन्फिडन्स आता वाढला. पंचांचा बॅट बॉलचा इशारा. जी हा जर ओव्हर संपल्याचा इशारा यावेळी दिलाय पंचांनी. ओव्हर संपल्याचा
थोडासा टेक्निकल इश्यू इथे आला होता आणि तो टेक्निकल इश्यू आमच्या टेक्निकल टीमने सोडवलाय. धावसंख्या टीमची टोटल 26 धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये यावी चाललाय प्रणव. प्रणय यावी नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय आणि गोलंदाजीवरती तेजसची एक्सप्रेस जी प्रमाणे आहे ती तेजस एक्सप्रेस यावी दाखल झाली असेल. टीमची टोटल धावसंख्या जर विचार करायला गेला तर 26 या धावसंख्येवरती आहे. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 12.33च्या गतीने धावा तुम्हाला बळावर यावी गरजेचे असतील. पहिला चेंडू नो लुक होता. मोठा फटका तर जरूर खेचलाय. चेंडू वन बाउन्स इथे असेल. आंब्याच्या बॅट मधून येतोय. ऐनवेळी बदललाय गेर. येतोय इथे चौकारांचा खेळ. नक्कीच ओमकार, हे अमेय एक वादळ खूप महत्वाचं आहे आणि याला रोखणं खूप आता कठीण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अम्याच्या स्वरूपात खरोखरच हा महत्वपूर्ण सामना असेल. संपूर्ण लीग मध्ये तो खूप संत गतीने आपल्याला खेळताना पाहायला मिळाला, परंतु आज आपल्या संघासाठी आपण खेळतोय, आपल्या गावाच्या टीमसाठी आपण करतोय आणि हेच कारनामा तो करून दाखवणार आहे. देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपणास विनंती असेल आपण मंचावरती बसून घ्यायचं. धावसंख्या 30 या धावसंख्येवरती 16 चेंडू आणि 33 रनची आवश्यकता आहे. सामना दोन्ही संघांच्या बाजूने झुकलाय. 4 ते 5 मोठे फटके सामन्याचं रूप बदलू शकतात. जे रूप कुठे अजून लपलंय. रूप पाहता लोचडी सुख झाले हो साधणी. आणि हा उडावलाय. साधणी साधणी सखे ग साधणी करत चेंडू चाललाय 6 धावांसाठी. येई तो टेलरचा पिक्चर हमें मेरे बाकी दोस्त. नक्कीच ओमकार, मी माझ्या वाडीसाठी का खेळतो, मी माझ्या गावासाठी का खेळतो आणि हा संघ माझा नवलाई स्पोर्ट्स आहे आणि नक्कीच मला इथे काहीतरी माझ्या होम ग्राउंड वरती काहीतरी कारनामा करायचा आहे आणि तो जिथपर्यंत मैदानात आहे तिथपर्यंत नक्कीच संघ मालकाचा विश्वास देखील आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. पण मगाशी जात नव्हता फलंदाजीला. कारण देत होता माझा पाय दुखतोय, जाऊ की नको जाऊ की नको जाऊ की नको असं करत होता. आणि गेल्यानंतर जो काय बरसलाय ना मैदानामध्ये शब्दात नाहीये. पूर्ण लीग स्टेज मध्ये फक्त त्यानं 10 धावा खर्च केल्या होत्या फलंदाजी करत असताना. आणि त्या 10 धावा खर्च करत असताना या चेंडूवरती एकच धाव. आणि आतापर्यंत त्यानं 29 धावा आपल्या संघासाठी वैयक्तिक खेळलाय. अप्रतिम फलंदाजी करतोय अमया आणि याच्यासाठी ओळखला जातो. काय फलंदाजी करतोय. टीमची टोटल धावसंख्या 37 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम फलंदाजी करतोय, अप्रतिम आहे. आणि आता बोलण्याच्या पलीकडे त्याची बॅट इथे बोलायला लागली आहे. 14 चेंडू आणि 26 धावेची आवश्यकता आहे. उलटा गणिताचा खेळ इथे सुरुवात झालाय. पुढे एकदा आघात इथे करायचा होता. आघात तर जरूर केलाय. एक धाव कंप्लीट असेल. चेंडू चाललाय. एका धावेसाठी इथे मोजला जातोय. एक च्या धावसंख्या 38 या धावसंख्येवरती आहे. धावसंख्या 38 या धावसंख्येवरती आम्हाला आता रोखणं अहमद स्पोर्ट्स संघासाठी महत्वाचं आहे. आता रोखलं जाईल का. समोर तेजस एक्सप्रेस आहे. टफचा बॉल हलक्यात खेळलाय. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. कॉलिंग कॉम्बिनेशन चुकलंय. पंचाने यावी डेड बॉलचा इशारा दिला जातोय. मला वाटतं काय झालं काय समजत नाही. दोघं आले एकमेकांच्या तोंडाकडे हसले आणि परत परत चालले होते. काय समजत नव्हतं. त्यानंतर पंचाने आम्हाला समजावलं की हा बॉल इथे डेड बॉल असेल. डेड बॉल इथे घोषित केला जातोय. हशी आणि खेळीच्या वेळेत वातावरणात चाललेला हा सामना आहे. खेळीमेळीमध्ये चाललेला हा सामना आहे. आणि कोण या खेळीमेळीमध्ये हा रिव्हर्शिपचा पटका आहे. रिव्हर्शिप का खेळला याचं उत्तर देण्यासाठी रोहन आता मैदानामध्ये इथे दाखल होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 38. 12 चेंडू आणि 25 रनची आवश्यकता आहे.
गोलंदाज साहिल उर्फ भैयावरती विश्वास इथे दाखवला जातोय. महत्वपूर्ण शतक आहे. ज्यावेळी 2020 मधील 19 जितकं शतक महत्वाचं असतं ना, हे 30 शतक महत्वाचं आहे. दुसऱ्या इनिंगचं हे शतक खूप महत्वाचं आहे. 12 चेंडू आणि 25 रनची आवश्यकता आहे. समोर बॅटर प्रणय सज्ज आहे, जो 0 चेंडू फेस केलाय. 0 या धावसंख्येवरती खेळतोय. हा चेंडू त्याच्यासाठीच असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अलाउंड कार्पेटने गली रिजन मध्ये चाललाय आणि गली रिजन मधून 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या धावसंख्येवरती विश्वास इथे दाखवलाय. जरी 12 चेंडूवरती 2 धावा इथे खर्च केल्या गेल्या तर सामन्याचं रूप नक्कीच बदलणार आहे. चर्चा केली जाते आता वेळ खर्च केला जाईल मैदानामध्ये, कारण आता वेळेला बंधन नसणार आहे यावेळी, कारण शेवटचा सामना आहे. जितका वेळ तुम्ही घ्याल तितका वेळ आता तुमच्यासाठी असेल. नक्कीच ओमकार, अमी या नावाचं वादळ मैदानात आहे आणि नक्कीच अजूनही आपल्याला सामना 50-50 या सरासरीने आपल्याला पाहायला मिळतोय. अजून देखील काय होईल, काय बिघडेल, काय घडेल, काही सांगू शकत नाहीये, कारण अनेक कारणामे या क्रीडांगणावरती 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 23 रनची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 23 रनची आवश्यकता असताना अराउंड विकेटचा नेक्स्ट बॉल पंचाने यावी दंडित करणार असतील. पंच दंडित करतायत. सर्व अंदाज की हा बॉल इथे डेड बॉल असेल. जरूर डेड बॉल दिला जातोय. नंतरचा चेंडू जर त्या टप्प्यावरती हाताळला गेला तर नो बॉल इथे दिला जाणार आहे. या चेंडूवरती काय घडणार आहे, काय बिघडणार असेल. टीमची टोटल धावसंख्या स्कोरवरती 40 या धावसंख्येवरती 23 धावेची अजूनही गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती 2-2, 3-3 जर धावा घेतल्या गेल्या तर सामन्याचा रिझल्ट बदलू शकतो, किंवा 3 चेंडूवरती 3 मोठे फटके. कहाणीमध्ये ट्विस्ट दाखल करायचा आहे. यावेळी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यावेळी मोबाईलमध्ये जर तुमच्या नेटवर्क नसेल तर काही उपयोगाचं नसतं, आणि क्रिकेटमधील देखील तसंच तुम्हाला करणं गरजेचं आहे. तुमच्या फ्रंट फूटला खूप महत्त्व दिलं जातं. फुटवर्क जर तुमचं लेझी असेल ना तर काहीच उपयोगाचं नसतं, कारण तुमचा फुटवर्कवरती गेम खूप महत्त्वाचा असतो. मिरजोळ गावचे युवा नेतृत्व वैभव पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर केळगावच्या सरपंच मॅडम सौरभी पाचकुडे मॅडम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच आपल्याला विकेटच्या उजव्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी प्रेक्षक पाहायला मिळतात. ते खरोखरच साहिल पाटील याचे दर्दी प्रेक्षक म्हणावे लागतील, आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आवाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटर मैदानाच्या दिशेने राकेश यावी दाखल झालाय. 9 चेंडू आणि 23 रनची आवश्यकता आहे. ज्या मैदानात तुमच्या पराभवाची चर्चा केली जात होती त्याच मैदानात विजयाचा गुलाल कोण उडवणार आहे. यावेळी एका धावेचा हा खेळीला फटका असेल. अगदी डिक्लेअर झोन मध्ये जाणारा हा फटका. डिक्लेअर एक धाव इथे घोषित केली जाते आहे. सामना येऊन टिपला. 8 चेंडू आणि 22 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे जर 8 चेंडूवरती 3 मोठे फटके नवलाई स्पोर्ट्स संघाने जर खेचले तर सामन्याचं रूप बदलण्यासारखे असेल, पण ते खेचणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटवरती जर तरला महत्व दिलं जात नाहीये. लोपुल टॉस यावेळी खेचलाय, उडवलाय. प्रेक्षक गॅलरी मध्ये जाणारा, प्रेक्षकांना हॅलो हाय करणारा हा येतोय षटकार. नक्कीच खेळाडूने संपूर्ण लीग मध्ये कोणताही कारनामा केलेला नव्हता, परंतु आज एक नवलाई स्पोर्ट्स हा माझा गावाचा संघ आहे आणि त्याच्यासाठी मी देखील काहीतरी झटणार आहे आणि काहीतरी करणार आहे, कारण संपूर्ण लीग मध्ये हे दोन्ही खेळाडू पूर्ण फ्लॉप करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि अंतिम सामन्यामध्ये आपण अंतिम सामना ज्या पद्धतीने खेळतोय आणि खरोखरच एक चुरशीची लढत आपल्याला या ठिकाणी दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळते. ज्याच्याकडून अपेक्षा होती तो अपेक्षा भंग करून मैदानाच्या बाहेर गेला, आणि ज्याच्याकडून अपेक्षा नव्हती त्या अपेक्षा पूर्ण इथे करतायत. हाच क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट म्हणजे काय मी माझ्या परिभाषेत सांगेन. एका चेंडूवरती 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट आहे. 6 चेंडूवरती 1 धाव न टाकणं म्हणजे क्रिकेट आहे. सलग 6 चेंडूवरती 6 षटकार मारणं म्हणजे क्रिकेट आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे हा क्रिकेटचा खेळ इथे रंगलाय. नंतर त्या चेंडूवरती बल्ल्याची राजन राजन रन मिला गए. अरे राजन सुरेख फटका आहे. 6 धावांसाठी इथे खेचला जातोय.
सामन्याचं रूप आणि गणित यावी बदलली असतील आणि गणित बदलली जात आहेत. आता सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 रनची आवश्यकता आहे. सर काय सांगाल सर? 10 रनची आवश्यकता आहे, काय सांगाल? 6 चेंडू आणि 10 रनची आवश्यकता आहे. सर तुम्ही काय सांगाल? आता सामना ऐनवेळी येऊन ठेपला आणि नक्कीच मी निश्चित तर नाही काही सांगू शकत, कारण अनेक कारणावे ह्या ठिकाणी पाहिले. लोएस्ट स्कोर मध्ये देखील या ठिकाणी आपण आधीचा सामना या ठिकाणी पाहिला. सानिका स्पोर्ट्स सारखा एक महत्वपूर्ण सामना या ठिकाणी हरला आणि खरोखर त्यामध्ये सुद्धा रत्नागिरी एक्सप्रेस, सपवान बारगीर असेल, संकेत पवार याचे मोठमोठे खेळाडू या ठिकाणी आपल्याला आधीच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. परंतु नक्कीच या ठिकाणी पारडं जड म्हणावं लागेल ते नवलाई स्पोर्ट्सचं. प्रसिद्ध उद्योजक प्रवीण शेठ पवार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी ऑल फ्रेंड्स क्रिकेट क्लबच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत करतो. सागर पाटील गोलंदाजीवरती येतोय आणि पहिलाच फटका यावी एक धाबेचा जरूर खेचला जातोय. एक धाबी खेचून इथे आणली आहे आणि खेचून आणल्यानंतर बॉलिंग काय समजत नाही इकडे ना. हा येस समजलाय उमजलाय मैदानामध्ये. पुढ्यात टाकलेला चेंडू यावी खोदून काढला जातो. एकच जावी ते खर्च केली जाईल. काही समर्थक काय सांगतायत की आयमस्फोट संघ जिंकणार आहे. येस आयमस्फोट संघ जिंकणार आहे का याच्यासाठी प्रयत्न केला जातोय. 4 चेंडू आणि 8 रनची आवश्यकता या ठिकाणी बर्च्यावरती हेमस्फोर्टचे संघ मालक जुबेरभाई बजगावकर देखील त्या ठिकाणी खरोखरच ते चिंतित आहेत की माझा संघ या ठिकाणी खेळतोय आणि कशा प्रकारे माझ्या संघाने या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये धडक मारली. आणि खरोखर MS स्पोर्ट्स मध्ये ताकद देखील आहे. गुणतालिकेमध्ये संपूर्ण लीग मध्ये हा संघ पहिल्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळते आणि खरोखरच कारनामा वेगळा होईल का हे मी आधीच इंटरव्ह्यू मध्ये दोन्ही कर्णधारांना विचारलं होतं आणि तोच कारनामा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 चेंडू आणि 8 रनची आवश्यकता असताना अमेसाठी टाकलेला चेंडू झेलची संधी आहे. झेल इथे टिपला जातोय. विकेटचं पतन. 2 चेंडू आणि 8 रनची आवश्यकता आहे. ऐनवेळी पकडलेला हा झेल सामन्यामध्ये आणतोय ट्विस्ट. रोमांच जरूर येणार आहे. 2 चेंडू आणि 8 रनची आवश्यकता. सामना टाय झाला तर काय याचं उत्तर हाय नाही. सामना कंपल्सरी चेस आहे हा लक्षात घ्या. काल अंबेशी येथे टुर्नामेंट चालू होती. सामना असाच झाला होता. फायनलचा सामना होता. इक्वल मध्ये सुटला होता आणि पहिल्यांदा फलंदाजी करणारा, कारण कंपल्सरी चेस हा नियम होता. हा सामना देखील मला असाच बघायचा आहे आणि बघण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने इथे दाखल केला जातोय. शरीफ वरती विश्वास इथे दाखवलाय. 2 चेंडू आणि 8 रनची आवश्यकता असताना शरीफचा नेक्स्ट बॉल इथे खेळण्यासाठी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे. झेल इथे सुटलाय. झेल सुटलाय. 1 चेंडू 7 रनची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. रामा रे रामा, हा झालाय क्रिकेटचा असली ड्रामा. टाय झाला तर काय, सामना टाय झाला तर काय, सुपर ओव्हर नाही. कंपल्सरी चेस मित्रांनो आहे. 1 चेंडू 7 रनची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये तारेवरची कसरत. शॉटबॉल पूल केलाय आणि फटका अडवला जातोय आणि आयमस स्पोर्ट्स संघ हा प्रीमियर लीग 2024 चा अंतिम विजेता ठरलाय अहमद स्पोर्ट्स. अंतिम संघ आणि ज्यांची लागली होती बोली की आयमस स्पोर्ट्स संघ जिंकणार आहे, तो संघ इथे जिंकलाय आणि आयमस स्पोर्ट्स संघ हा जिंकलाय. अजूनपर्यंत कोणी या आयमस स्पोर्ट्सला हरवू शकलं नाहीये.